नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका छोट्याने स्वागत करतो एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर पहिले तर सॉरी बोलतो मी तुम्हाला, कारण की आता ब्लॉग काढा थोडं लेट झालं. आता ही मॅच संपत आली आहे, बघू शकता तुम्ही. लास्ट तीन बॉल आणि 4 रन पाहिजे. तर मित्रांनो, मॅचला 3 बॉल 4 रन लागत होते आणि आता 3 बॉल 3 रन काढले. सुपर ओव्हर झाली. आता चालू आहे सुपर ओव्हर. बघा या सुपर ओव्हरचा लास्ट बॉल, आणि लास्ट बॉलला जी खतरनाक विकेट घेतली मित्रांनो, तुम्ही कॅच बघा एकदा. 3 मिनटं बॉल हवा होता, 3 मिनटं. असा कॅच घ्यायला दम लागतो भैया, दम. आणि तो दम आपल्या तन्मय भैया ते. त्याच्यानंतर आली होती आपली बॅटिंग आल्याच्यानंतर आपले कॅन्टिंगवाले भैया तर 1 नंबर खारी खेळत होते. पण कॅन्टिंगवाले भैयाचा 1 बॉल डॉट, आणि दुसऱ्या बॉलला असा खतरनाक कॅच घातला आणि केत भैयानी का तिथंच आपण मॅच हारलेलो आहे. इथंच नाही मित्रांनो, तर पहिल्यापासूनच आपण मॅच हारलो होतो, कारण की यांनी मला उतरलं नव्हतं बॅटिंग करायला. अरे सुपर ओव्हरला मला उतरलं पाहिजे नाही, आहे की नाही? बरोबर, तू उतरला मॅच जिंकली असती. मित्रांनो, मॅच तर आपण हारलेलो आहे, पण आता जिंकलेल्या टीमच्या प्रतिक्रिया आपल्यासोबत अनिकेत भाऊ, ज्यांनी की मेन प्लेअरची विकेट काढली. अनिकेत भाऊ बॉलर हे आणि कॅच यांनी पकडलाय. तर मित्रांनो, ह्यांच्या दोघांमुळे आजची मॅच निघली. ह्यांच्या दोघांमुळे मादरच्या मी हारलेलो आहे. बरं, कॅच पकडून कसं वाटलं सांग? गारगार वाटलं, मस्त ना. ए बॉलर, हो बोल ना. बॉलिंग करताना कशी फिलिंग आली? 1 नंबर. तुझ्या विरोधात खेळायला मजा आली मला, पण माझं हृदय तुटलं तुला. तर ओम भाऊ, तुम्हाला सुपर ओव्हर मध्ये बॅटिंग करून कसं वाटलं? मस्त वाटलं, मजा आली. जसं खेळतो तसं आपण भांडणं करू नये. भांडणात जर पडला तर सुट्टी नाही भाऊ, सुट्टी ना. तर मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींना तुम्हाला हा पहिला पार्ट कसा वाटला, आणि पार्ट 2 साठी कमेंट नक्की करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.